नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात नेमके आगामी काळात परीक्षा होत आहे आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नेमकं नॉन टेक्निकल पदांची तयारी कशी करावी, नॉन टेक्निकलच का, टेक्निकल का नाही. माझ्या मित्रांनो, यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकलचे काही पदाचं विभाजन आहे. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, एक्झाम्पल ऑफ कोणी झू टेक्निशियन असेल, कोणी लॅबोरेटरी असिस्टंट असेल, कोणी ग्रंथपालाचा फॉर्म भरला असेल, बरोबर नाही का, ग्रंथालय परिचरचा फॉर्म फॉर्म भरला असेल, तर तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे याचा अर्थ तुमच्याकडे त्या गोष्टीची पात्रता आहे. सर्व लोक फॉर्म भरलेले, तुम्ही त्याची डिग्री केलेली आहे किंवा तुमच्याकडे कुठला तरी डिप्लोमा आहे त्या गोष्टीचा, तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे. उरलेली गोष्ट कोणती आहे, नॉन टेक्निकलची, आणि हाच आपला नॉन टेक्निकल सिलेबस आहे, आपल्याला सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी टेक्निकल विषय बोलणार नाही. टेक्निकल विषय फक्त एवढंच सांगेल की तुमच्या एवढा मास्टर तुमच्या सब्जेक्टमध्ये कोणीच नाही. कारण की तुम्ही ज्या गोष्टी अभ्यासून ती डिग्री कंप्लीट केली, तो डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केला, चांगले पर्सेंटेज आणले, म्हणजे तुम्हाला त्याचं काहीतरी ज्ञान आहे आणि तुम्हाला तुमच्या सब्जेक्टमधला हिरो बनायचा असेल, तर तुम्हाला तुमचा सब्जेक्ट स्वतःहून करावा लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला यामध्ये सिलेक्शन मिळणार नाही, कारण की जागांची संख्या खूप कमी आहे. हां, भरपूर साऱ्या लोकांचा प्रश्न आहे की बा एवढेच फॉर्म आले का 12,000. आता मी त्या 12,000 फॉर्म आले असं म्हणत नाही. एक टेलिग्रामला आलं होतं, त्यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता. पण आता मी म्हणणार नाही ते खोटं आहे किंवा खरं आहे असं सुद्धा म्हणणार नाही. पण जर तेवढे फॉर्म असू शकतात, काही हरकत नाही. पण मला असं म्हणायचं आहे, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं का मी ज्या गोष्टीसाठी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहे. जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असेल तर 2 पद्धतीनं घेऊ शकतो. एक म्हणजे स्वतःच्या विषयाची तयारी स्वतः, मला तसं वाटते तो विषय तुम्हाला कुठं अवेलेबल होत असेल तर घेऊन घ्या. मला तसं वाटते नाही होणार. पण राहिलेला नॉन टेक्निकल विषय आहे, ते मी सांगतो. आता राहिलेला नॉन टेक्निकल विषय आपण चांगलं बोलूया. माझ्या मित्रांनो, इथं राहिलेले जे नॉन टेक्निकल विषय आहेत, आज आपण अभ्यासाच्या नियोजनाच्या संदर्भात इथं आलेलो आहे. इथं आहे आपल्याला मराठी व्याकरण, ठीक आहे. मराठी आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे, जी-के आणि करंट अफेअर. त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे. त्याचबरोबर आपल्याला रिझनिंग प्लस मॅथ्स असेल. आता टेक्निकल विषयाविषयी आपण बोलतोय, तर प्रत्येक विषय टेक्निकलसाठी हा 15-15 प्रश्नांचा असणार आहे. किती? 15-15 प्रश्न म्हणतोय मी. म्हणजे मराठीचे 15, सामान्य ज्ञानचे 15, इंग्रजीचे 15 आणि बुद्धिमत्तेचे 15. या 15 साठी आपण काय करू शकतो? कारण की सिलेक्शन नॉन टेक्निकलच्या भरोश्यावर नाही आहे. सिलेक्शन आपलं तर सब्जेक्टमध्ये सर्वच मार्क घेणार आहे, कारण की आपल्याला आपल्या सब्जेक्टविषयी चांगली नॉलेज आहे आणि ज्यानं आपल्या सब्जेक्टमध्ये फॉर्म भरलेला आहे एका जागेसाठी. एक्झाम्पल ऑफ तिथं लायब्ररीला 234 फॉर्म आलेले आहेत, बरोबर आहे. एका जागेसाठी कनिष्ठला 114 अर्ज आलेले आहेत. मग त्यांनी 114नी अर्ज केलेला आहे, त्यांना त्यांच्या विषयात चांगलं नॉलेज आहे. राहिला नॉन टेक्निकल विषय, आपण तिथं आहे होय. तर याच्यासाठी आपल्याला TCSला जे पॅटर्न आहेत, TCSला जे टॉपिक आहेत, त्याच टॉपिकचा तयारी आपल्याला करावं लागेल. म्हणजे एक्झाम्पल ऑफ पॅसेज कसे येतात, वा उतारा कसा येतो, त्याचबरोबर म्हणजे व्याकरणामधले कोणते घटक आपल्याला अभ्यासायचे असतात, त्याच गोष्टी आज इथं आपण मराठी व्याकरणामध्ये करायच्या आहे. ते मी करून घेणार आहे. राहिली सामान्य ज्ञानची गोष्ट. आतापर्यंत सामान्य ज्ञानमध्ये नेमकं कोणत्या गोष्टीवर भर आहे, कारण की आपल्याला 25 प्रश्नाचा नाही, आपला फक्त एक विषय आहे 15 प्रश्नाचा नॉन टेक्निकलवाला. इंग्रजी ग्रामरमध्ये आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ओकॅब असेल, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, बरोबर नाही का. आपल्याला ह्या गोष्टी माझ्यामध्ये माझ्या ॲप्लिकेशनला सुद्धा अवेलेबल होऊन जाईल व्हिडिओ सीरीजमध्ये. यानंतर रिझनिंगचे 15 प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. आता सिलेक्शन घेण्यासाठी एकच मॅटर करते, तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घ्यावे. तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घ्यावे. कार्यक्रम आहे इथं पूर्ण. या 60 पैकी ज्यांना मराठीचे 15 पैकी 15, रिझनिंगचे 15 पैकी 15, मी सामान्य ज्ञान 15 पैकी 15 घ्या असं म्हणणार नाही, कारण की सामान्य ज्ञान कुठलं विचारलं जाईल, कुठलं करंट अफेअर विचारलेलं याची काही गॅरंटी नाही. पण मी म्हणेल सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही 10ही घेतले, फक्त 10 मी लय कमी पकडले. आणि तुमचं इंग्रजी व्याकरण चांगलं असेल किंवा या गोष्टीसाठी फॉर्म भरणारे लोकं ऑलरेडी भरपूर सारे लोकं जॉब करणारे आहेत. ते लाईव्ह लेक्चर सुद्धा करू शकत नाही. त्यांच्यासाठी रेकॉर्डेडच्या माध्यमातून आपल्यासाठी अवेलेबल आहे. त्यांनी इंग्रजीमध्ये एक्झाम्पलला फक्त 10च घेतले. पहा बरं किती झाले? हे 30, 40, 50. हे जर कधी 50 प्रश्न झाले, तुमच्या सब्जेक्टमध्ये हे 50 प्रश्न म्हणजे 100 गुण झाले. विदाऊट तुमचं टेक्निकल. आता 100 गुण जर कधी तुम्ही नॉन टेक्निकलमधून काढले, तुमचं सिलेक्शन पक्कं होऊ शकते, कारण की तुमचा स्कोर हा खूप जास्त जाते.
तुमच्या टेक्निकलमध्ये तुम्ही 40 पैकी 25 प्रश्नही काढले, 25 प्लसच काढायचे, आपल्याला 150च्या वर जायचं आहे. तर मी म्हणेल आपल्याला साधारणतः तुम्ही 30 प्रश्न घ्या, 160 जासाल. होऊ शकते नॉर्मलायझेशननं आणखी जास्त वाढेल. पण मी म्हणेल 30 प्रश्न तुमच्या स्वतःच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा कमी होतात. कारण की त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप जास्त दिवस दिलेले आहेत, जेवढे याच्यापेक्षा जास्त दिवस तिकडे दिलेले आहे डिग्रीला, डिप्लोम्याला. ओके. आता राहिली गोष्ट या 15-15चं खरंच 15-15 मार्क येतात का? येतात. तुम्हाला त्या गोष्टी समजायला पाहिजे. कशा? की पेपरमध्ये येते काय? पेपरमध्ये आपल्याला वर्णमाला बी येतच नाही मराठीत. मग आपण वर्णमाला करणार का? बिलकुल नाही. मग असे सिलेक्टेड टॉपिक करावे की जेणेकरून आपल्याला फक्त मार्क देऊन गेला पाहिजे. तो फक्त ॲक्युरेटच मार्क देऊन गेला पाहिजे त्या बारकाव्यासहित. तर जर तुम्हाला या गोष्टीची तयारी करायची असेल तर मी तुमच्या मागणीवर भरपूर साऱ्या लोकांचे मला मेसेज येत आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. हा महाराष्ट्र पशु विद्यापीठाच्या संदर्भात आपण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली होती. ती आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. पण ज्यावेळेस ही लाईव्ह बॅच रेकॉर्डेड केली तर मुलांचा याला प्रतिसाद खूप कमी दिसला. मला वाटलं की बुवा ह्या मुलांचा प्रतिसाद खूप कमी आहे. त्यानंतर एज्युकेटर आपल्याला हायर करणं परवडणार नाही. घरून पैसे तर द्याच लागन. पण माझंही पानदान झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याशिवाय मग मी त्यावर एक पर्याय म्हणून शोधला. मी म्हटलं बुवा एक पोरांसाठी हेच आणलं मग. म्हटलं एक काम करा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ TCS पॅटर्न क्लास PDF नोट्स म्हणून मी नॉन टेक्निकलचे 4000 प्रश्न घेऊन आले. मुलं याच्यासाठी उत्साही होते. पण मला परत एक लक्षात आलं, की म्हटलं नॉन टेक्निकलचे आपण 4000 प्रश्न देऊन राहिलो. पण बुद्धिमत्ता हा विषय PDF देऊन दिलं कसं समजावं? तुम्ही त्याच्यापेक्षा तो पुस्तक घेऊन अभ्यास करू शकता. मग याच्यासाठी सुद्धा मला बुद्धिमत्तेमध्ये हे द्यायचे होते. काय? विश्लेषण द्यायचं होतं. मग मी परत विचार केला. म्हटलं एक काम करा, याची फी ज्यावेळेस मी लाईव्ह केली त्यावेळेस ₹999 होती. याची फी ₹999 ठेवली होती आणि ज्यावेळेस या गोष्टी चालू केल्या, या गोष्टी याची फी मी ₹399 ठेवली होती. ठीक आहे. 4000 प्रश्नांची. पण आता याच्यामध्ये मी थोडंसं वेगळं वाढवलेलं आहे. फी तेवढीच ठेवलेली आहे सध्याच्या कंडिशनला, कारण की सर्व व्हिडिओ अपलोड व्हायचे आहेत. मी याला साधारणतः तुम्ही आता जर कोण पाहाल तर बुद्धिमत्तेचे साधारणतः 20 व्हिडिओ तिथं मी व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. जीकेचे मी साधारणतः सद्यस्थितीत व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या व्हिडिओ बनवलेला लास्ट टाईमला इथं साधारणतः मी तिथं 7 असे 27 लेक्चर तिथं सध्या तरी झालेले आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांची मी बॅच हायर केली इंग्रजी व्याकरणाची, तो संपूर्ण कोर्स उद्यापर्यंत अपलोड करून देईल. पूर्ण कोर्स म्हणजे ही कंटेंट आणि साधारणतः तिथं 65 प्लस कंटेंट तिथं अवेलेबल आहेत. PDF तुम्ही वाचू शकता, त्याचे उत्तर आहेत, सॉल्व्ह करा, त्याचे उत्तर चेक करा. इंग्रजीचे प्रश्न आहेत आणि मी व्हिडिओ लेक्चरसुद्धा अवेलेबल करून देतोय फक्त ₹399 ₹100 पर सब्जेक्ट आहे. मी ट्राय करेल परीक्षेच्या आदल्या दिवसपर्यंत जवळपास तुमचे सर्व सिलेबस कंप्लीट करून देण्याचा. मला सुद्धा जॉब आहे. मला सुद्धा कामं करावं लागतात. तुमचंच प्रमाणेच माझं काम आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, या सर्व गोष्टी आटपून मी तुमचे क्लास घेतोय. नवीन लेक्चर रेकॉर्डेड करतो माझ्याकडे. मी जरी इंग्रजीची बॅच दुसरी घेतली असती, पण बाकीचे लेक्चर हे स्वतः मला अपलोड करावं लागतात, शिकवावं लागतात. त्यानंतर ते अपलोड करतो मी. मला सुद्धा वेळेचं भान ठेवून काम करावं लागते. ते फक्त ₹399 फी आहे. तुम्ही या गोष्टीला सामील होऊ शकतात. तिथं काही मी फ्री लेक्चर्स अवेलेबल करून देतो. त्या फ्री लेक्चरचे तुम्ही डेमो घ्या. तुम्हाला त्या गोष्टी समजते का पहा आणि जर समजत असेल तरच घ्या. बळजबरी कोणाला केलेली नाही. कारण की महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही ₹300 खर्च करून टाकले, मला भेटून राहिले, ह्या विषय नाही आहे. तुम्ही कशासाठी खर्च केले? तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही, त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. मी कशासाठी आहे, की मला नो लॉस नो प्रॉफिटमध्ये चाललो मी. तरी काय भरपूर सारे पूर्व याला येणार नाही आहेत. खूप कमी मुलं येतात. महाराष्ट्राच्या संदर्भात बॅच नसल्या प्रमाणात आहेत. मला असं वाटतं बा चला आपण सोबत त्यांच्या जाऊ शकतो. सिलेक्शन आणखी जवळ करू शकतो. तर नॉन टेक्निकल पदांची काळजी तुम्ही सोडून द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन टेक्निकल पदाच्या संदर्भात मी तुमचा सिलेबस कव्हर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रायोरिटी बेसिसवर सर्व गोष्टी व्हिडिओ लेक्चरसहित अवेलेबल करून देतोय. त्यामुळे विनंती आहे, सध्या याची ऑफर म्हणजे असंच म्हणा, जोपर्यंत पूर्ण लेक्चर होत नाही तोपर्यंत ₹399 फी आहे आणि पूर्ण लेक्चर्स अपलोड झाल्यानंतर मात्र फी हे कमीत कमी तरी असतील. त्यामुळे ऑफरमध्ये आता जॉइन करू शकता. इंग्रजीची बॅच अपलोड झाल्यानंतर इथं एवढी कमी फी ठेवणार नाही मी. ओके. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. अभ्यासाच्या नियोजनाच्या संदर्भात शेवटचा टप्पा सांगायचा झाला. असं म्हणून चालू 1 महिना आहे. एका महिन्यात नॉन टेक्निकलचा पुरा धुराळा करून टाकायचा आहे. 15 चौक 60चा 60 पैकी एनी हाऊ कंडिशन आपल्याला 50 आली पाहिजे. ओके. मराठी व्याकरण आउट ऑफ पाहिजे, बुद्धिमत्तेत आउट ऑफ पाहिजे, त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज. तर सिलेक्शन जवळ जाऊ शकतो आपण. नॉन टेक्निकलमध्ये जर कधी आपण कमी मार्क घेतले, आपल्या सब्जेक्टमध्ये आपण कितीही मास्टर असो,
तर आपल्याला कोणत्याच एक गोष्टी ह्या सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार. दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागेल. ओके. चला, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. कोर्सची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन हेच आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. ती तुम्ही डायरेक्ट जॉइन करू शकता आणि व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. तुमचे प्रश्न नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक यू सो मच.